आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर इथं पालखी सोहळ्यासमवेत निघालेल्या वारकऱ्यांशी जिल्हा परिषदेच्या वतीनं आस्थेवाईकपणे विचारपूस करण्यात येऊन संवाद साधण्यात आला। आषाढी एकादशीनिमित्त लाखो भक्त पालखीबरोबर पायी पंढरपूर इथं येत असतात। यंदा पालखीबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीनं विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत। वारकऱ्यांच्या सोयीसाठी फूट मसाजर, शौचालय, स्नानगृह, पाणी पुरवठा अशा अनेक सोयी सुविधा जिल्हा परिषदेच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। दरम्यान वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी माऊली तुम्हाला आणखी काय हवं आहे अशी विचारपूस केली। दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत। मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबत संवाद साधल्यानंतर वारकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाचं कौतुक केलं। मी 33 वर्षापासून वारी करतो। इथली व्यवस्था अजून बघितलेली नाही। मी सुरेश करतोडोळसे, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा इथला वारकरी असून माझ्या पायाची मालिश जिल्हा परिषदेने यावर्षी भरपूर व्यवस्था केलेली आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचे बी मी हार्दिक अभिनंदन करतो की अशी व्यवस्था मी अजून बघितलेली नाही। मी आशाबाई मुंडे बोलते, ताडसोडण्याहून, बीड जिल्हा, तालुका बीड। खूप सुविधा केली सोलापूरवाल्याने, महाराष्ट्र शासनाने सगळी व्यवस्था केली। मनापासून आभार आहे। मायाची मशा चांगली होते त्याबद्दल वारकरी तुमच्या आभारी आहोत। चांगली सुविधा आहे। चांगले शिरा मोकळे होते। आता आम्ही इतके लांबून चालत आलो देवपासून, पण अजून आम्हाला कुठं असं भेटलंच नाही। कृष्णारी माऊली खूप छान वाटले। सगळ्या शिरा मोकळ्या होत्या। दिंडी क्रमांक 90